कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 25-26 वर्ष झाले तरी अजून ह्या वाडीत पाण्याची सुविधा नाहीये. बायांना कामावरती जावं लागतं. कसे जाणार ते कामावरती? पाणी वाढायचं, सकाळी इथपर्यंत एवढं लांब यायचं, एवढं लांबून पाणी घेऊन जायचं, परत मजुरीला जाते माणसं. काय करणार माणसं? हे म्हातारे माणसं हे सगळे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पाणलोट क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावून विविध बक्षिसांना पात्र ठरलेलं म्हसवंडी हे आदर्श गाव आहे. मात्र याच गावांतर्गत असलेल्या आदिवासी वाड्या वस्त्यांवरील समाजाला हंडाभर पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबणार कधी? आमच्या डोक्यावरील हंडा उतरणार कधी? असा गंभीर सवाल आदिवासी समाज विचारतोय. या गावांतर्गत वाजेवाडी, ब्राह्मणदरा, मळादेवी मंदिर परिसरामध्ये आदिवासी समाजाची वस्ती आहे. जवळपास 1,500 लोकसंख्या इथली आहे. येथील आदिवासी समाजातील तरुण, महिला, पुरुष यांना एका बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर मोलमजुरीसाठी जावं लागतं, तर दुसरीकडे पाण्यासाठी वणवण करावी लागतीये. यापूर्वी म्हसवंडी गावाच्या ग्रामसभेत बोरवेलसाठी बंदीचा ठराव मंजूर केला गेलाय. मात्र आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्या डोंगर भागात आणि उंचीवर असल्यामुळं उन्हाळा जवळ आला की पाण्याचे स्रोत आटले जातात आणि यामुळं पाण्यासाठी वणवण करावी लागतीये. यापूर्वी जलजीवनची कामं झाली, मात्र पाणी पोहोचलंच नाही. आता सध्या हर घर जल योजनेचं काम सुरू आहे. मात्र शासकीय योजना म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती झाली आहे. येथील आदिवासी समाजाला शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागते. अधिकारी फक्त पगारापुरतं काम करतात, सजेवर हजर नसतात. त्यामुळं शासकीय योजनांचे 3-13 वाजलेत. ब्राह्मणदरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडीसाठी देखील पाणी पुरवण्यासाठी शासन, प्रशासन आणि ग्रामपंचायत असफल ठरलंय. येथील शालेय विद्यार्थी देखील पाणी वाहताना दिसतायत. त्यांनी अभ्यास कधी करायचा? पाणी टंचाईमुळे येथील काही कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. येथील अंध महिलांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागतीये. लय लांब कामाला जावं लागतं म्हणून आम्ही पाण्यासाठी लवकर उठतो. पहाटे 5 वाजता उठून विहिरीवरती लाईन लागते आणि मग तिथून पुढं स्वयंपाक करायचा, सगळं आवरायचं, धुणं पाणी आवरायचं आणि मग कामाला जायचं. ते पण साधं जवळ नाही जायचं, डायरेक्ट नारायणगाव गाठवायचं. संध्याकाळी 9 वाजता इथं यायचं, स्वयंपाक करायचा, मग तिथून पुढं खायचं, झोपायचं, उठायचं लवकर, परत मग कधी उठायचं. हा विचार चालू असतो डोक्यामध्ये. मग माणसाने कसं जगायचं? पाण्याचं काय शासनाकडे काय मागणी कराल? आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी. एवढीच मागणी, आम्हाला दुसरं काही नकोय. गाव तुमच्या या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत का? गाव आमच्याकडे लक्ष देत नाही आणि आम्ही काय बोलतो त्याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. बरेच गाव आहेत ते सगळे पाण्यापासून वंचित आहे. तर तुमचं म्हसवंडी गावाकडे तर आदर्श गाव म्हणून पाहिलं जात आहे. गाव फक्त गावाची सुविधा करतो, वाड्या आणि वस्तींची काही सुविधा करीत नाही. जे काही सुविधा आहे त्यांना ते फक्त गावात येते. गाव फक्त गावचं सगळं काय करतं विकास, आणि वाड्या वस्तीचा काहीच विकास झालेला नाहीये. 3-4 वर्ष झाले तेव्हापासून गावात जाते, दरवर्षी जातात गावात. गावकरी फक्त म्हणते करतो सोय, काहीच सोय करीत नाही. एवढे दिवस झाले दरवर्षी जाते, प्रत्येक वर्षी उन्हाळा आला ना गावात जाते. सरपंच कोणीच काहीच लक्ष देत नाही, काहीच म्हणते नाही. सरपंच म्हणते ही विहीर पण सरपंचाचीच आहे, आणि सरपंच म्हणते का आमच्या विहिरीचं पाणी न्या. त्यांच्या विहिरीचं पाणी नेतील माणसं, पण एवढं लांबून कस काय नेणार? हे म्हातारे माणसं, अपंग माणसं कस काय पाणी नेणार बरं? साधारण या विहिरीपासून तर तुमची जी वस्ती आहे याचं अंतर किती आहे? अंतर असन 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. हा, 2 किलोमीटर. हा, दररोज 2 किलोमीटर जायचं पाण्याला. सकाळी माणसं पटकनच उठून इथं एवढी बघा किती गर्दी, एवढी गर्दी राहते. कोणला पाणी घेणार ना? प्रत्येकाला मजुरीला जावं लागतंय. प्रत्येक जण ज्याचं त्याचं आवरण्यासाठी पटकन उठतं. एवढ्या बायांनी काय करायचं बरं? आणि पाणी वाढायला फक्त 2 चाक आहे. एवढ्या माणसांचं कसं होणार? तर तुमच्या गावाचे जलजीवनच्या योजनेचं काम चालू आहे,
ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. जलजीवनचं जे काम चालू आहे ना, त्यांनी फक्त गावापुरती पाईपलाईन केली आणि गावासाठी सगळं काय करते. ते टाकी बांधून ठेवली, इकडे एक सुद्धा पाईप गाडलेला नाही, इकडे पाईपाचं काहीच केलेलं नाही, पाईपलाईन सुद्धा काहीच केलेली नाही. त्यांनी फक्त गावासाठी केली आणि गावात पहिलीच टाकी आहे, त्यांना पाणी भरपूर राहते. ते गावापुरतीच आहे, फक्त पहिली जी पाईपलाईन आहे ना ती पण गावापुरतीच आहे. गावातच फक्त पाणी, इकडं बाकी कुठंच नाही. वाड्या वस्तीवरती कुठंच पाण्याची काहीच सोय झालेली नाही. म्हणजे तुमचे आज जे मसुंडी गावातल्या वाड्या वस्त्या आहेत त्या आजही पाण्यापासून वंचित हा, आहेत. आज पण पाण्यापासून वंचित आहे. फक्त मसुंडी गावातच पाणी, जेवढ्या वाड्या वस्त्या आहे ना साईडला, सगळ्या कोणत्याच वाडीत पाणी नाहीये आणि त्यांनी कशाची सोय केलेली नाही. लय बेकार परिस्थिती आहे आमच्याकडे. हे लहान लहान मुलं, यांना एक एक हांडा घेऊन जावं लागतं इथून पाण्याला, तिथून पुढे त्यांना शाळेत जावं लागतंय. इथून ते बदगीला शाळेत जातात. आता पाणी नाही आणते तर आंघोळ करायची कशी, कपडे कसे धुवायचे, सगळं इथूनच न्यावं लागतं. आंघोळीला, कपड्याला, याला त्याला. आम्ही काय करायचं बरं? कामावर जायचं मजुरीला का पोरांचं शिक्षण करायचं, काय काय करायचं आम्ही? एवढ्या 2-4 पिढ्या झाल्या आमच्या, अजूनपर्यंत कोणीच पाणी दिलं नाही या वाडीमध्ये. एवढ्या आमच्या आदिवासी वस्त्या, एवढ्या वस्त्याला अजून पाण्याची गैरसोय आहे. एवढी सरकारला विनंती आहे का आम्हाला लवकरात लवकर पाण्याची सोय करावा. गावातले जे पदाधिकारी आहे किंवा तुमचे शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक वगैरे आहेत, ते तुमच्याकडे लक्ष देत नाही का पाण्याच्या संदर्भामध्ये? नाही लक्ष देते. आम्ही गेल्या वर्षी पण गेलतो गावामध्ये, मिटिंग घेतली, सगळं केलं, पण काय लक्षच नाही दिलं कोणी. एवढा अख्खा उन्हाळा आम्ही डोक्यावर घेऊन पाणी नेऊन काढला, तरी पण गावाने कुणीच लक्ष नाही दिलं. बाळा, तू शाळेत कोणत्या वर्गामध्ये? 10वीला आहे. कुठे शाळेला आहे? बदगीला. दररोज पाणी व्हायला लागते? म्हणजे पाणी वाहिल्यानंतरच शाळेत जायचं? बाळा, तू कितीला आहे? 6वीला. तू? 5वीला. तू 3रीला. तू पण पाणी वाहते का? कशाने पाणी वाहते तू? कळशीनं. शाळेत कुठे आहे तू? आश्रमशाळा. कुठली? मसवंडी. बाई, तू कितीला आहे शाळेत? 8वीला. कुठल्या शाळेत आहे? बदगीला. आता काय मागणी कराल तुम्ही शासनाकडे? आम्ही शासनाकडे एवढीच मागणी करतो, आमची दुसरी कसलीच मागणी नाही. आम्हाला पाण्याची सोय लवकरात लवकर करावी. बाकीचा कुटुंबाचा उदरनिर्वाह वगैरे कसं चालतो? म्हणजे रोजंदारीचा काय विषय? एवढे रोजंदारीच करतात. कामाला वगैरे कुठे जायला लागते? आम्हाला बेलापूर, बदगी, इकडं गोटा असं जातो गाड्यांमध्ये. कुठं काही पिंपरी, जिकडं लागन तिकडं करावं लागतं. त्याच्यामुळे मग लवकर उठावं लागतं. पोरांचं उरकून द्यावं लागतं, शाळेचं, पाण्याचं उरकावं लागतं, सगळ्यांचं उरकावं लागतं. तिथून पुढं आम्हाला कामाला जावं लागतं. काय काय दिवस नाही आवरल्यावर घरीच राहावं लागतंय. आणि मग असं झाल्यावर आम्ही पोट कशी भरायची? इथं या ठिकाणी जे पेंडवळा असेल, वाजेवाडी असेल, ब्राह्मणदारा असेल, हे सर्व भाग हा मसवंडी बोट्याच्या याच्यामध्ये अंडरमध्ये येतो. तर या ठिकाणी गेली 20-25 वर्ष झालं कुठल्या प्रकारची सार्वजनिक योजना असेल किंवा विहिरी असेल, या कुठल्या प्रकारच्या योजना इथं राबवण्यात आलेल्या नाही. आणि अशा म्हणावा असे रस्ते असेल किंवा असे काहीच नाही. आणि या ठिकाणी एक 20-25 वर्षापासून एक गावाने जो गावामध्ये बोरबंदीचा ठराव घेतलेला आहे, यापासून आम्हाला शेती असेल, रोजगार असेल, या सर्व समस्यांना सामोरे जावं लागतं. या ठिकाणी जर एखादा बोर असला किंवा जर आज आमची 2-3 एकर शेती, तर ते शेती न करता आम्हाला दुसऱ्याच्या गावामध्ये, आता हे शेजारील गावी रोजंदारी असेल किंवा प्रत्येकाला, फार तो मुलगा असू दे किंवा एखादी लेडीज किंवा वयस्कर व्यक्ती, सगळ्यांना रोजंदारीसाठी बाहेर गावासाठी जावं लागतं. या ठिकाणी आमचं फक्त मागणी एवढीच आहे का जो बोरबंदीचा जो ठराव आहे, तो बोरबंदीचा ठराव रद्द करून आम्हाला बोर तो ठराव चालू करावा, म्हणजे जेणेकरून तो बोर घेण्यासाठी चालू करावे, अशी आमची मागणी. गावाला आम्ही वारंवार गेले 2 वर्षापासून आम्ही समस्या मांडतोय बा तुम्ही ते. आणि या ठिकाणी एक जुन्या पद्धतीने एक याची पाणी पिण्याच्या सोयी करण्यासाठी एक टाकी बिकी ते सगळं बांधलेलं आहे, पण तो गावच्या दृष्टीने ते बोगस झालेलं आहे. त्यामुळे ते पूर्णतः होते ते पाणी काय ते येत नाही. असं ती ग्रामपंचायत नोंदच केली नाही. ते एक इथं 2 व्यक्ती त्यांच्या नावाने खोदली, त्यांनी काय 100चा स्टॅम्प केला, त्याच्यावर लिहून घेतलं. 10 वर्षांनी ते म्हणले आमची हक्क आहे, याच्यावर आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही. ती पण बंद केली. त्याच्यानंतर आम्ही एक खर्चाने एवढ्या वस्तीने एक 10 फुटाचा खड्डा घेतला, तो पण 3 वर्ष वापरला. तिथलं एक जाधव म्हणून
स्थानिक व्यक्ती आहे, तो मला हिमाय जागेत आहे. त्यांनी 2-3 वर्ष वापरून दिलं. कोण बॉटरीचे केबल तोडतं, कोण बॉटरी चोरून नेतं किंवा जाळून टाकतं. त्याच्यानंतर तुम्हाला ही माझी विहीर आहे आणि मी तुम्हाला पाणी नाही देणार, तुम्ही तो कुठून ह्या डोक्या व्हा, काही करा. त्याच्यामुळे आमची मंडळी पूर्ण 1-2 किलोमीटर पाणी वाहते आणि त्यांना कामावर जायला म्हणजे उशीर होतो. याच्या मागं हे ना आदिवासी मंडळी खूप मागं राहिलेली आहे. त्यांना कसं आहे माहिती का, इथून गाड्या करून खाली जातात पिंपरीला, इकडे तिकडं कामाला जातात, तिकडून यायला उशीर होतो, सकाळी कामावर जायला उशीर होतो आणि त्याच्यामुळे ही सगळी पिढी मागं होत चाललेली आहे. आमचं काय म्हणणे, आता हे पोरं सुशिक्षित आहे, आम्ही जर हा उठाव केलाय पण त्याला आता हे झालं पाहिजे, सरकारने न्याय दिला पाहिजे. मग तुमच्या आता ग्रामपंचायत किंवा प्रशासन वगैरे यांच्याकडे तुम्ही आम्ही मागणी केली, त्यांनी सांगितलं तुम्हाला 5 ते 4 बोर देतो आम्ही सार्वजनिक ठिकाणी. पण ते काय होतं, माझ्या ठिकाणी घेतला मी काही दिवसांनी हक्क गाजवणार, यांच्या ठिकाणी घेतला हा हक्क गाजवणार. त्याच्यापेक्षा आम्हाला पूर्ण मोकळा पाहिजे, बोर याच्या उठावासाठी मोकळे पाहिजे, प्रत्येकाने ज्याची त्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे बोरबंदीचा जो ठराव घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशी तुमची तो ठराव ते म्हणतात 1982 ला घेतला, 84 ला घेतला, तो काय आम्हाला माहित नाही. आमच्या आजोबा पंजोबांची नाव वरतीले जे लोकांना माहिती नाही, त्यांची नावं नाही, आम्हाला जे चेक करायचं ते आम्हाला दाखवत नाही का तो ठराव 82चा का 84चा. तो म्हणतात आम्हाला आमच्या आदिवासी मंडळीची नाव दाखवा, त्याच्यात आम्हाला बघू द्या. आमची तुम्ही विचारपूस केली नाही, तुम्ही तुमच्या गावानिमित्त गावानीच घेतलाय का कशा कोणी घेतलं हे आम्हाला माहित नाही, ते आम्हाला दाखवा. त्याच्यावर जर ठराव असेल तो आम्हाला नामंजूर आहे आणि आम्हाला जर आता दाखवलं. तुमचं म्हसवंडी गाव म्हणजे एक आदर्श गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. पाणलोट क्षेत्रात ते आदर्श गाव आदर्श गाव फक्त नावापुरतच आहे. आदिवासी समाजावर यांनी सरसर अन्याय केला. तर आमचे मुलं आता समजा मुलांना आई म्हणते 1 हंडा भरून आणा, मग ते मुलांनी पहिलं पाणी 1 हंडा भरून आणायचं, मग शाळेत जायचं. त्याच्यापासून मग मुलं वंचित राहिली शिक्षणापासून, अभ्यासाला वेळ मिळत नाही. आणि मग समजा आम्ही आता मग दुसऱ्याच्या गावात आमची शेती असून यांनी जर बोर घ्यायला परवानगी दिली तर आम्ही आमची शेतीत आम्ही म्हणतोय 1 एकरच्या ऐवजी अर्धा एकर आमचं स्वतःचं पीक, हे आम्हाला स्वतः रोजगार उपलब्ध होईल. दुसऱ्याच्या गावात जाऊन दुसऱ्याच्या बांधावर जाऊन आपल्याला पोट भरायची गरज लागणार नाही आणि थोडा मग पाणी पिण्याचाही सोय होईल, मुलांना अभ्यासाला वेळ मिळेल. मग इथून पुढची पिढी कमीत कमी शिक्षणात थोडी त्यांनाही वेळ मिळत जाईल ना, शिकतील, हुशार होतील, पुढे जातील. आणि गाव डायरेक्ट आम्ही म्हटलं बा आम्ही आमच्या खर्चाने बोरवेर घेतो, गाव डायरेक्ट आम्हाला कारवाईची भाषा, त्याच्यावर तुम्हाला गुन्हे दाखल करून कारवाई करू. मग आमची एकच मागणी का आम्ही सगळे 3 वाड्यांची लोकसंख्या मिळून आम्ही हा निर्णय घेतलाय का आपण आपल्याला स्वतः पिण्याची पाण्याची सोय करायची, तुम्हाला जी काही कारवाई करायची ती सगळे आपले मुलं महिला सगळे काही 400-500 लोक आहेत त्यांच्यावर त्यांनी रितसर कारवाई करावी. त्यांना आम्ही मग सगळे त्या कारवाईला सामोरे जाऊ त्या कारवाई. हे योग्य. शासकीय योजना तर दूरच, मात्र प्रशासकीय यंत्रणेचे संबंधित अधिकारी देखील गायब झालेत. ग्रामसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी फक्त नावाला उरलेत. त्यांना खुर्ची सुटत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सुटणार असा आरोप आदिवासी समाज करतोय. आदिवासी समाजाचा पाण्याचा प्रश्न न सुटल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा आदिवासी महिलांनी दिलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. जागतिक महिला दिनानिमित्तानं गृहवस्तू भांडारमध्ये 5 ते 55% पर्यंत भरघोस डिस्काउंट. ऑफर 5 ते 22 मार्च 2026 पर्यंत. प्रत्येक खरेदीवर मिळवा खात्रीशीर डिस्काउंट. उत्सवाचा आनंद आणि सवलतींचा वर्षाव म्हणजेच गृहवस्तू भांडार. शाखा नंबर 1 आणि 2 बाजारपेठ संगमनेर आणि शाखा नंबर 3 समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर. संपर्क 77 190 47 007 आणि 91 75 56 99 66.